नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 10 दिवसामध्ये एक्झाम क्रॅक होऊ शकते का? तर त्याचं उत्तर आहे यस. तर ती एक्झाम कशी क्रॅक करायची हा पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्ही नवीन असाल किंवा जुना या ठिकाणी तयारी करणारे विद्यार्थी असाल तरी देखील हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ अत्यंत छोटा आहे, 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. महाट्रान्सको आणि MJPची जी काय ॲडव्हर्टाईजमेंट होती त्याची डेट आलेली आहे. 22 फेब्रुवारीला महाट्रान्सकोची एक्झाम आहे. तर तुमच्या MJPची साधारणतः 24-25 तारखेच्या आसपास आहे. त्याचबरोबर नाशिकची पण एक्झाम आहे आणि RRB JEEची एक्झाम आहे. PMCची मार्चमध्ये एक्झाम होईल. तर 10 दिवसामध्ये तुम्ही पॉवर प्ले हिटिंग करू शकता का? तर त्याचं उत्तर आहे होय. ते कसं? तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. सुरू करतो आपण. महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे ती एक्झाम घेणारी जी बॉडी आहे ती आहे IBPS. आणि महाट्रान्सकोचा तुम्ही सिलेबस पाहू शकता. महाट्रान्सकोमध्ये काय आहे या ठिकाणी पहा. प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते 50 क्वेश्चन 110 मार्काला, म्हणजेच 2.2 मार्काला एक क्वेश्चन आहे. टेस्ट ऑफ रिझनिंग 40 क्वेश्चन, ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन आणि मराठी लँग्वेज 20 क्वेश्चन. मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे क्वेश्चन सगळ्यालाच जमणार आहेत. ज्याचा सराव जास्त आहे त्याला हे. परंतु तुम्ही जर हे रिझनिंगचे आणि ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन सोडवत बसला तर तुम्ही कधीही मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. हे लिहून ठेवा वाक्य. प्रोफेशनल नॉलेजवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे, कारण 50 क्वेश्चन आहेत, 110 मार्काला असणार आहे. आणि रिझनिंगचे क्वेश्चन हे क्लार्क लेवलच्या बँकिंगचे असणार आहेत, कारण IBPS ही एक्झाम घेते, बँकिंगची एक्झाम घेणारी बॉडी आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड तुम्हाला अभ्यास जरी केला आणि नाही केला तर तुम्हाला 10 क्वेश्चन सुटणारच आहेत. त्यात ते 4-5 एक क्वेश्चन अवघड असतात, बाकी सगळे सोपे असतात. आणि मराठी हे सगळ्याला सुटतं बऱ्यापैकी, कारण TCSचं जे मराठी आहे ते व्याकरणावर भर असतो. परंतु IBPSचं जे काही मराठी आहे त्याच्यामध्ये पॅसेज दिला जातो. त्याचबरोबर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्य, त्यातल्या चुकीचा सदोष वाक्य ओळखा, दोषयुक्त शब्द कोणता आहे ते ओळखा. आणि त्याचबरोबर एखाद्या वेळेस 2-2 पण पॅसेज दिले जाऊ शकतात, 5-5 क्वेश्चन असू शकतात. असे 20 क्वेश्चन 10 मार्काला आहेत. वेळ 2 तासाचा आहे. तुम्हाला जर महाट्रान्सकोमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर प्रोफेशनल नॉलेज अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि महाट्रान्सकोमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कोर सब्जेक्टवरच होणार आहे. तुम्ही म्हणसाल की जिओ टेक्निकल येईल, कारण त्यात टावर असतात, त्यानंतर स्टील स्ट्रक्चर येईल. असं काही नाही मित्रांनो, कोणत्याही सब्जेक्टवरचा क्वेश्चन पडू शकतो. एअरपोर्ट, डॉक, हार्बरवरचे पण क्वेश्चन येऊ शकतात, कारण ही IBPS आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून क्वेश्चन उचलले जातात. असं काही नाही की सॉमवरच क्वेश्चन येणार, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरवरच क्वेश्चन येणार, कारण टावर वगैरे असतात. हे सगळं झूट आहे मित्रांनो, हे थोतांड आहे. तुम्हाला मी सांगतो, क्वेश्चन हे कुठनंही येऊ शकतात. IBPSचा एखाद्या वेळे एअरपोर्टवरचेच 5-5, 6-6 क्वेश्चन येऊ शकतात. डॉकवरचेच एकदम 4-4, 5-5 क्वेश्चन येऊ शकतात. डॉक आणि हार्बर, हायवेवरचेच 4-5 क्वेश्चन येऊ शकतात. हायवेचा आणि ट्रान्सपोर्टचा काही संबंध नाही, पण येऊ शकतात, कारण ही एक्झाम आहे मित्रांनो. सिव्हिल इंजिनिअरचे जेवढे सब्जेक्ट आहेत त्यातला कशावर पण एखाद्या वेळेस जास्त वेटेज होऊ शकतं किंवा कमी वेटेज होऊ शकतं. हे झालं महाट्रान्सकोचं. निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग त्यांनी इथं सांगितलेलं आहे. मी जे काही तुम्हाला मार्किंग करतो ते पण तुम्ही लक्ष ठेवा. 1/4 मार्किंग आहे, 0.25. त्याचबरोबर तुम्हाला हे जे मार्क आहेत मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी हे मिनिमम मार्क घ्यायचे. आणि अजून एक आहे, प्रत्येक सेक्शनला नॉन निगेटिव्ह मार्क घ्यायचे. म्हणजे तुम्हाला इथं 50 क्वेश्चन बरोबर सोडवले, परंतु रिजनिंगमध्ये जर तुम्ही 0 मार्क घेतले तरी तसं चालणार नाही. नॉन निगेटिव्ह मार्क घ्यायचे, म्हणजे 0पेक्षा जादा मार्क घ्यायचे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा या ठिकाणी तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. दुसरी एक आपली एक्झाम आहे कनिष्ठ अभियंता पुणेची, ते आपण पुन्हा बघूया. परंतु MJPची जी एक्झाम आहे तीसुद्धा IBPSच घेणार आहे. MJPच्या एक्झाममध्ये काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे आहे या ठिकाणी इथं आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये 10-10-10-10 मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी. याच्यामध्ये इंग्रजी हा सब्जेक्ट आहे, परंतु ट्रान्सकोमध्ये इंग्रजी हा सब्जेक्ट नाही. MJP म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये इंग्रजी हा सब्जेक्ट त्यांनी घेतलेला आहे. 10वी लेवलचे आहे, परंतु 10 मार्काला हा सब्जेक्ट आहे. आणि 15 मार्काला करंट अफेअर, GK GS आणि बौद्धिक चाचणी, अंकगणित बुद्धिमत्ता हे 15 मार्काला. आणि टेक्निकल 50 मार्काला. त्यामुळे टेक्निकल अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे जे 15-1 15-2 30, 10-40 आणि 10-60, 60-40चा इथे रेशो आहे. टेक्निकल अतिशय महत्त्वाचं आहे. 15-2 30, 10-40 50, 50-50चा रेशो आहे. त्यामुळे इकडचे हे मार्क घ्यावेच लागणार आहे तुम्हाला. आणि इकडं तुम्हाला सांगतो, या 50पैकी अभ्यास केला तरी पण नाही केला तरी पण 25 ते 30 मार्क हे सगळ्याला पडतात. 40-45 जो मार्क घेतो तोच या ठिकाणी सिलेक्ट होतो, कारण इकडून 45 इकडून 45 घेतली का बरोबर 90% मार्क होतात, तो सिलेक्ट होतो. त्यामुळे MJPसाठी तुम्हाला काय करायचं आहे, MJPच्या 2 वेगवेगळ्या हे आहेत परीक्षा आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्यची एक आहे, आणि अजून कुणी दुसरा एक फॉर्म भरला असेल ते मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच आहेत. बघा तुम्ही, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. बौद्धिक चाचणी इथं सोपीच असणार आहे, सामान्य ज्ञान पण सोपं असणार आहे. 6 ते 7 महिन्याचं करंट अफेअर येणार आहे. IBPSला क्रिकेट प्रचंड आवडतो, कबड्डी प्रचंड आवडते, लक्षात घ्या.
IBPSला काय काय आवडतं, पुरस्कार आवडतात आणि फक्त 5 ते 6 महिन्याचं येतं, हे TCS नाही आहे. त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या. ह्या अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. 10 दिवसामध्ये तुम्ही एक्झाम क्रॅक होऊ शकता का? तर होईल. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कारण आपण 2026मध्येच हा चॅनल चालू केलेला आहे आणि आपण सगळं करतो आहे साधारणतः 15 तारखेनंतर, 15 जानेवारीनंतर, मकर संक्रांतीनंतर. त्यामुळे आपले सबस्क्राईबर वगैरे जरी कमी असले तर तुम्हाला येत्या कालखंडामध्ये पुढं कळेल की आपली क्वालिटी काय असणार आहे. कारण आपण क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही देणार आहे मित्रांनो. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळे माझे जे सोशल मीडिया चॅनल्स आहेत ते देखील तुम्ही फॉलो करा. त्यानंतर दुसरे जे काही एक्झाम आहेत त्याचं देखील मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन करतो, परंतु ते आता करायची गरज नाही. त्यामुळे मी तुम्हाला इतकं सांगत नाही. तुम्हाला मी जे आता सांगितलेलं होतं MJPचं कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी साहित्य, लक्षात आलं. 50-50चं वेटेज आहे. ओके, तरी लक्षात घ्या. RRB JEEचं पण आहे, त्याचाही मी व्हिडिओ बनवतो. ठाणे असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर SSC JEE, RRB JEEची पण एक्झाम आहे, त्याला पण हे सगळं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ओके, त्यामुळे टेक्निकल तुम्ही स्ट्रॉंग करा. आणि मराठी, इंग्रजी फक्त MJPला नाही, मराठी याला आहे, ट्रान्सकोला आहे. त्यामुळे मराठी इंग्रजी तुम्हाला करावं लागणार. आणि हे TCS एक्झाम घेत नाही, IBPS एक्झाम घेणार आहेत. त्यामुळे IBPS पद्धतीने तुम्ही करा आणि RRB JEEची पण तुम्ही तयारी करा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि पॉवर प्ले स्ट्रॅटेजी काय असते ती तुम्हाला माझ्या ॲपवर पाहायला मिळेल. तिथे तुम्ही जाऊ शकता, जॉईन करू शकता. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.